सो गाईज फायनली संध्याकाळचे वाजलेले आहेत. संध्याकाळ रात्र झाले. आता वाजले किती 8:30 झालेले आहेत आणि आम्ही घरी आलेलो आहे. मगाशीच घरी आलेलो पण खाली टाइमपास करत होतो मोबाईलमध्ये, स्टोरी बिरी टाकत होतो. तर घरी आलेलो आहे आणि आता आपण घरी आपली मॅगी होती, आपली बिर्याणी होती. कडक कडक खतरा वाजले सुगंध. आज आपला बेत भरलाय, बिर्याणीचा बेत मजबूत. काय सुगंध आला आणि काय सुगंध मस्त आला. एक नंबर म्हणलं बिर्याणी. आपण बोल सुगंध मस्त येते. अरे त्याचा कलर कुठे ठेवला मला लक्षातच नाही. अशा येडी. तर गाईस आता मस्त की दणदणीत दणदणाक बिर्याणी खायची आहे मस्त की. आणि सुंदर असे रात्र झालेली आहे. इथून समोर पडवीतून समोर मस्त गारगार वारा येते इथून. बघा कुठे बेडकी चालते. तर चला आता आपण मस्त बिर्याणी खाऊया आणि ब्लॉग एंड करूया. लेट्स गो. सोड तू मला सोड सोड जाऊ दे मला. चल चल सोड जाऊ दे मला. कुठे जायचंय? थांब. जायचं कुठे? जायचं कुठे? कुठे? हा मग तुझा मी नाही जा तुझा. झालं संपलं. गाईज आता आपण आलेलो आहे संध्याकाळचे. आम्ही काल काम वगैरे करून घराची कामं करून आम्ही आलेलो आणि आता चाललो आहे. टाईम भेटला म्हणून चाललो आहे आंबे आणायला. कारण की आंबे आणायचे आहेत. आंब्यांची गरज आहे. आणि आज आपण जाणार आहोत आंबे आणायला. आता आज दुपारी कामी वगैरे केलं, खाल्लं पिलं, झोपलं वगैरे. तर आता आपण जाऊ आंबे आणूया आणि आंबे खाऊया. तुम्हाला दाखवतो आंबे आपले. जाऊन झाडावर जाऊन झाड हलवायचं आणि झाडावरून आंबे काढायचे. मस्त पिकलेले आंबे. वाईब आहे, मजा येणार. चला आपल्याला वर जायचं वरती. तिथे एक इथे आंबा आहे पण छोटासा आहे, पण तो आंबट असेल इकडचा. ह्याच्यावरती अजून 2 आंबे आहेत. लास्ट टाइम मी गेलो तिकडे आंब्याला. जाऊन एकदा बघूया. लेट्स गो. चल पुढे बाबू. तुला आंबे खाऊन फेकले तिकडे बघ. आंबट बघ. जाऊ ना. फुटलेले घेऊ नको. कच्चे असतील अर्धे हवेने पडलेस. गोड आहे का? वाजता येतोय. चला आंबा पुढे खाऊन. आपण पिकाय टाक. गोड आहे. आंबट गोड आहे. मामाचा आवडता. छान आहे पण. तो वरती पण आहे बघ तिथे. गाडी आंबा बघा पायाखाली आंबे. ते एक आंबा आहे. चल वरती जाऊ. हे बघ डोक्यावरतीच फणस. नको कोणाचं काय माहिती. हवंय तुला? चांगलं आहे ना. मोठं आहे चांगलं. तिथं बघ झाडाचे तिथं. चला एक फणस घेऊया. गाईस चालत वरती आलो रानामध्ये आणि वरती आलो
आंबे बघा, दिसत तुम्हाला हे बघा पूर्ण झाड भरलं आहे आंब्यांनी. आता मी वरती जाऊन ट्राय करतो, झाड हलवतो, पिक्के आंबे पडतील, बाकीचे कच्चे राहतील तसे. बाकीचे काय आंबे तर आहेत तसे नॉर्मली, छोटे छोटे खाली पडलेले असतात तरी पण. बघूया हलवून झाड. सो गाईज जस्ट आता हा आंबा आपण उतरवलेला आहे पूर्ण, म्हणजे आहेत वरती थोडेसे कच्चे आहेत बघा इथे. आणि इथे फाटी भरत आहेत. चल लेट्स गो. आपण तिकडे जाऊया खाली, खालच्या आंब्यावर जाऊया. ह्या आंब्यावरती आंबे खूप आहेत, छान दिसत आहेत. आणि आई फाटीवरती आपली हे बघा इथे कामं चालतात गावची. पाऊस येण्याच्या अगोदरची फाटी भरतात, कारण की पावसामध्ये फाटी भिजतात सगळ्या, उन्हाळ्यामध्ये जे काय ते उन्हामध्ये. तो लेट्स गो. बघायला गेलं तर आंबे खूप सारे आहेत, त्या झाडावरती मस्त आंबे आहेत, तिकडे पण आंबे आहेत. इथं काम करूया, हा हलवूया आंबा, नंतर ह्या आंब्याकडे जाऊया. लांबून आहेत ना असे छोटे छोटे येलो येलो डॉट डॉट पिंकमध्ये दिसत आहेत, येलोमध्ये दिसतात सॉरी. डोळ्यासमोरून मस्त दिसत आहेत. कधी हे बघ दिसतं तुम्हाला. लेट्स गो. आंबे काढूया आणि आंबे घेऊन जाऊया मुंबईला. मेहनत आहे. त्या झाडावर चढलेलो ना आम्ही, खूप डिफिकल्ट होतं. वरपर्यंत गेलेलो, पण काय झाड हलवतं ना, आंबे पूर्ण कच्चे कच्चे येत आहेत. तर ट्राय करूया आंबे परत तिथं हलवायला, भेटतील खूप सारे. लेट्स सी काय होतं, बघूया किती आंबे जमत आहेत संध्याकाळपर्यंत. ब्लॉगमध्ये मी पकडले. अरे यार, मी पकडले. Yes, पकड ना. तीन पकडले, तीन. लक्ष दे, पिशवीत टाकून. कोणत्या 30 फांदी बरोबर आहे? बरोबर. हा बरोबर आहे, 30 हलव जोरात. जोरात. हलव. बस थांब मामा. बघा बसली ती मी होती अंगात बसली. त्यालाच खूप सारे लाईक्स आल्या. तेव्हाच मस्त आली ती व्हिडिओ. चल आता इकडे पावसाळी इथून बघ, झाड 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 हलत येतं. खेळा बघा इकडे. कच्चे कच्चे फुटलेत. चला चल घे. मम्मी घे. जमली ना, तुमचं घाम घेणार पक्का आता. घे. तुम्ही तुम्ही कसं येते जोड बघ केवढे. चला काहीच पिशीवरून आम्ही निघाले झाले. आता पुढच्या आंब्यावरती. पावसासारखे आंबे वाढलेले आहेत. आता बघितलं तुम्ही किती आंबे काढलेत आम्ही लोकांनी, पिशवी भरून काढलेत. आता ह्या आंब्याची वारी. हा आंबा दिसतो पिवळा पिवळा पूर्ण. आता ह्या आंब्याला आपल्याला काढायचं मस्त की काढूया आपण, हलवूया एवढा आंबा. आपल्याला घेऊन त्याच्यात मुंबईला म्हणून घेऊन मेहनत करतोय. सो लेट्स गो. पुण्याला पण पुण्याला पण कच्च्या आंब्यावर गाईज. आता हा आंबा बघा असा पडेल पावसासारखा. जाऊन मी हलवतो आंबा बघा. लेट्स गो. सो गाईज आता आम्ही आलेलो ह्या आंब्यावरती. डोळ्यात माती गेली पूर्ण. हां तर बघा
आंब्यावर चढायसाठी डिफिकल्ट असेल ना, हा बघा हा दिसतोय हा आकडा वायमध्ये या हा असा खाली लावतात, ह्याच्यावरती पाय देऊन वर चढायचं डायरेक्ट. फुल डोकं दिमाग लावलेला आहे. सो लेट्स गो, वरती जाऊयात आपण आंबे पाडूया पावसासारखे. बघा आता सुगंध मस्त आहे पण. बोल. काय ते बघा फर्स्ट आंबा पहिला भेटलेला आपल्याला. सुंदर सुगंध येतोय छान. कॅच. उचलायला ये दक. हा पल्ला साईडला पल्ला. पल्ला दीदी पण दोन पल्ला. दोन पल्ला. पल्ला पल्ला दीदी. पल्ला पल्ला आला पल्ला. आंबा तर चालत माझ्याकडे आला. त्याच्या बाजूची फांदी हलव. फुडलेला अख्खा फुडलेला. अरे टाक. उचल दीदी ते बघ. जा उचल 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 आंबा. मला हात दुखते. मी आंबे दाखव. बघ केवढे. ते बघ ते ग्रीन वाले बघ. हे बघ हा बघ इकडे. तो बघ तिकडे इकडे. माझं पूर्ण घाम निघाले. अवस्था कपड्यांची खराब झाली पूर्ण. गाईज बघितलं मी आता खूप हार्डवर्क होता. वरपर्यंत गेलेलो आंबे पकडायला पाडायला, पण जेवढे होते तेवढे काढले जेमतेम. आता बस झाले, एवढे खूप झाले आंबे. सो लेट्स गो. आता आपला घरी जायचं आहे. चला घरी जाऊन आपल्याला बिर्याणी खायची आपला बेत. सो लेट्स गो चला. राम काय आलं? नाही मामा. ये चल. कुठे टाकतोयस मामा तू? तो बघ. फायनली काय आता आम्ही आपला घरी आलेलो आहे आणि जस्ट आंबे आणलेले बघा तुम्ही बघू शकता तिकडे. आणि आंबा ट्राय करतोय आपण, खातोय. टेस्टी आहे एकदम, गोड आहे, पिवळसर बघा रायवळ आंबा. हा 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 म्हणजे ते पूर्ण हाताला बघा पूर्ण चीक लागले, रस वगैरे पडलाय पूर्ण, हात पूर्ण झालेला आहे पिशवीमध्ये. सो बस आता थोडंसं फ्रेश होऊया आणि संध्याकाळी भेटूया. दिस इज भैताड. दिस इज खायला दिस इज टेस्टी. हो माय गॉड. सो गाईज आता रात्रीचे वाजलेले आहेत 10:30. जसं की तुम्ही ब्लॉग बघितला असाल, मी ॲक्च्युली ब्लॉग आहे ना 2 दिवसाचा ब्लॉग बनवलेला, काल पण बनवलेला आणि आज पण. आज आम्ही आंबे काढलेले
तर आता 10:30 झाले, अतिथी 10:30 वाजलेले आहेत आणि काल बनवलेली बिर्याणी खाल्ली आहे. नंतर ब्लॉग नाही शूट म्हणजे एंड नाही केला. तर मी विचार केला की कंटिन्यू तोच ब्लॉग पुढे घेईल. तर आज आम्ही आंबे वगैरे काढले आणि आता ब्लॉग एंड करत होतो. तितक्यात मला आहे ना समोर तुम्हाला दाखवतो. मी आता ॲक्च्युली भातामध्ये आलो आहे, रानामध्ये नाही ॲक्च्युली भातामध्ये आलो आहे. हां गाईज मला सांगायचं असं होतं, थोडं वारं सुटलं, माझा आवाज थोडा कमी येईल, की समोर आहे ना, समोर रायगड चमकते. हे बघा दिसला. आता रायगड का चमकतोय? कारण की 6 जून तुम्हाला माहिती असेल काय आहे, सांगायची गरज नाही. तर त्यासाठी रायगड चमकतोय एकदम. काल तो खूप चमकत होता, आज पण चमकतोय मस्त सुंदर असा. आता जेव्हा 6 जूनच्या वेळी तुम्ही माहिती आहे राज्याभिषेक आहे, महाराजांचा दिवस आहे, तर तेव्हा अजून चमकणार आहे. रात्रीचा खूप छान चमकतो. हा बघा खूप छान सुंदर असं चमकतोय. आणि थोड्या वेळामध्येच आपण पण घरी जाणार आहे. माझी इच्छा होती की गडावरती जायचं, पण काय करणार, दुर्दैवाने की असं सुट्टी नाही, ऑफिसला जावं लागते, घराच्या कामासाठी आलेलो. पण खतरनाक चमकते बघा कसा रात्रीचा. म्हणजे विचार करा, जेव्हा पण गड असे चालू असायचे महाराजांच्या काळामध्ये, तर पूर्ण चमकायचा, पूर्ण तर गड दिसायचा. आणि इथून पूर्ण हा इकडे आपला हा फोर्ट आहे, लिंगाणा फोर्ट आहे. खतरनाक आहे ना गाईज, बघा ना एकदम मस्त छान दिसतोय. पण हे गडाची बॅक साईड आहे. तर एवढंच बोलायचं होतं मला, अजून काय बोलायचं नाही जास्त. हा ब्लॉग माहिती आहे खूप मोठा झाला आहे. मी ॲक्च्युली 2 पार्टमध्ये केलेला हा ब्लॉग. तर आता ब्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे आणि आपला गावचा जो होता ट्रॅव्हलवाला ब्लॉग संपला. आणि गावाला यायचा माझा मुद्दा हाच होता की घराचं काम होतं थोडंसं छोटं मोठं जे पण काय. तर आता ब्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ज्यांना आवडलं त्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला ब्लॉगर प्रकाश. आणि आता असेच मी विचार केला की हळूहळू ब्लॉग टाकत जाईल, कारण की ॲक्च्युली मी ब्लॉग टाकत नाही खूप दिवसानंतर, कधी अधूनमधून टाकतो ब्लॉग. काही माणसांना आवडतं, काही माणसांना आवडत नसेल. तर मी खूप प्रयत्न करेल की मी ब्लॉग टाकेल अशा अधूनमधून. कोणतरी फंक्शन किंवा कुठे गेलो बाहेर फिरायला तर मी ब्लॉग टाकत बसेल. तुम्ही फक्त सपोर्ट करा बस, बाकी काही नाही. आता भेटूया आपण पुन्हा एकदा नेक्स्टवाला व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट गाव.